अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 2025 साल म्हणता म्हणता संपलेला आहे. त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिनासुद्धा म्हणता म्हणता उद्या मार्गशीर्ष महिन्याची शेवटची वर्षाची अमावस्या आणि ह्या अमावस्याला दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अमावस्या ह्या ज्या आहेत, प्रत्येक महिन्याला एक अमावस्या असते. वर्षातून 12 अमावस्या असतात आणि 12 अमावस्याला प्रत्येक अमावस्याला वेगळं काहीतरी महत्त्व असतं आणि अशा पद्धतीच्या ह्या अमावस्या असतात. ह्या अमावस्या वाईट नसून बघा, लोकांनी त्याचा बाऊ केलेला अमावस्या वाईट असते, अमावस्याला चांगलं नसतं. पण हे चुकीचं आहे. अमावस्या ही लक्ष्मीला समर्पित असते. कारण बघा, दिवाळीच्या वेळेला आपण माता लक्ष्मीची पूजा अमावस्या दिवशी करत असतो आणि अशा ह्या अमावस्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय म्हणा किंवा अमावस्याला पितृदोष किंवा अजून काही वास्तुदोष असतील ते दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो आणि ह्या दिवशी तुम्ही आपल्या स्वतःसाठी ज्या काही गोष्टी चांगल्या करत असाल त्याचा फायदा तुम्हाला नक्की होत असतो. मला आवर्जून इथे एक तुम्हाला सांगायचं आहे, बरेच लोक अमावस्याला लोकांचं वाईट करण्यासाठी उपाय करत असतात. पण हे उपाय तुम्ही जे करतात ते तात्पुरते तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण नंतर जर ते उपाय उलटे झाले, तर तुम्ही कधी, कुठून कुठे जाल आणि तुमचा काय नाश होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून कधीही कुणाचं वाईट करू नका. कुणाचं वाईट करण्याचा विचारसुद्धा मनात आणू नका. तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं पटलं नाही, राग आला, तुम्ही 2 शब्द त्यांना तोंडावर सांगा. पण हे काळी जादू, कर्णीबाधा किंवा अजून काय तुम्ही करत असाल ते अजिबात करू नका. कारण मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, की लोकं करतात आणि त्या लोकांना त्याचा त्रास आता सध्या चालू आहे. हे मी बघते बऱ्याच लोकांचं. पण कधीही करू नका. दुसऱ्याचं चांगलं चिंता, दुसऱ्याचं चांगलं होऊ दे म्हणा, दुसऱ्याचं नेहमी सदैव चांगलं त्यांना सांगा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. कुठे नाही कुठे स्वामी समर्थ महाराज असतील, तुमचे गुरु असतील, तुम्ही कुठल्या देवाला मानत असाल, ते तुम्हाला एक ना एक दिवस त्याचं फळ निश्चितच चांगलं देत असतील. म्हणतात ना, भगवान के देवाच्या दारामध्ये उशीर आहे पण अंधार नाही आहे. म्हणून तुम्ही नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करा. चला, आपण आपल्या विषयाकडे वळूया. उद्या अमावस्या आहे आणि अमावस्याला आपल्या घरामध्ये नजर लागली असेल, किंवा नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, काही ना काही सतत वाईट घडत असेल, त्याच्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. उपाय साधा सोपा आहे. घरातल्या वस्तूपासूनचा आहे, नक्की करा. कुणीही करू शकतं. फक्त विटाळ असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, तर विटाळ आणि सुतक असेल तर करू नका. मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीनं केला तरी चालेल. पतीनं केला चालेल, मुलानं केला चालेल, मुलीनं केला चालेल. पण मासिक तुमचा धर्म असेल तर तुम्ही करू नका. बाकीचे घरातले करू शकतात. विटाळ, सुतक असेल तर करू नका. बघा, आपल्या घरामध्ये खूप चांगलं आनंदाचं वातावरण आहे. दिवसभर आपण खूप हसत-खेळत आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि काही ना काही गोष्टींना आपल्या घरामध्ये वाद होतात. इतके वाद होतात, की नवरा-बायकोंचे असू दे, मुलांचे, वडिलांचे असू दे, सासवा-सुनांचे असू दे, इतके वाद होतात, की रडारडी, घरामध्ये दंगा इतकं असतं. मी बरेच अनुभव बघितलेले आहेत. दुसरी गोष्ट, तुमचं सगळं चांगलं चालू आहे, प्रत्येकाला तुमचं चांगलं चालू आहे हे बघवत असेल असं नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये पैसा आलेला टिकत नाही, कोणत्या नाही कोणत्या कारणानं तुमच्या घरातला पैसा निघून जात असेल, ह्याला पितृदोष कारणीभूत असतात. मुलाचं लग्न ठरता-ठरता मोडतंय, मुलीचं लग्न ठरता-ठरता मोडतंय, कॅन्सल होते, रद्द होते, ह्याला पितृदोष कारणीभूत असतात. कसं असतं बघा, एक वेळ गुरुला आपण गुरुची विनंती गुरुला विनंती करून त्याचा आशीर्वाद घेऊ शकतो. देवांना चुकलं असेल तर माफी मागून आशीर्वाद घेऊ शकतो. पण पितृदोष जर लागले तर त्याचा त्रास अतिशय त्रास होतो. कारण होत्याचं नव्हतं इतकं पितृंच्या दोषामुळं होत असतं. म्हणून पितृंना शांत करण्यासाठी प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला कधीच दोष देणार नाहीत. तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीत. त्यांचा नेहमी तुमच्यावर आशीर्वाद मिळेल. तर
कसं होतंय बघा, मुलं होत नाहीयेत, हा पितृंचा दोष आहे. घरामध्ये वारंवार व्यक्ती एखादी आजारी पडणं, हा पितृंचा दोष आहे. म्हणून आपल्याला उद्या काय करायचंय, एक वाटी भात वेगळा, आपण जो आपला भात बनवतो तो नाही, त्यातला नाही किंवा कालचा राहिलाय चला हाच गरम करू, बिलकुल नाही. एक छोटीशी वाटी घ्या, त्यामध्ये छोटे थोडे तांदूळ घ्या. ते तांदूळ न धुता, न मीठ घालता त्यामध्ये पाणी घालून तो भात बनवा आणि त्यावरती थोडंसं दही, काळे तीळ घालायचं आणि आपल्या घरामध्ये, घराच्या आतमध्ये मधोमध जिथे तुमचा मध्यभाग आहे त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवायचं. ठेवत असताना खाली त्याच्याखाली स्टीलची डिश किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे. हे ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही पितृंना नमस्कार करायचं. दक्षिण दिशेला तोंड करायचं. त्या भाताच्या बाजूला उभं राहायचं. दक्षिण दिशेला तोंड करायचं. पितृंना नमस्कार करायचं, पितृंची माफी मागायची. तुम्ही जे आमच्यासाठी मिळवून ठेवलंय, आमच्यासाठी जे करून ठेवलंय त्याचा आम्ही खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे हे म्हणायचं, क्षमा मागायची आणि तो भात जो आहे तो 1 तास तुमच्या घरामध्ये तिथेच ठेवायचा. 1 तासानंतर हा भात उचलायचा, मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं. तिथे तुमच्या खिडकी असेल, बाल्कनी असेल, अंगण असेल, टेरेस असेल तिथं ठेवायचा, जेणेकरून पक्षी, प्राणी, किडे, मुंग्या खातील अशा पद्धतीनं. असा हा उपाय तुम्ही उद्या आणि प्रत्येक अमावास्येला करून बघा. तुमच्या घरातले नक्की पितृदोष दूर होतीलच आणि तुमच्या घरामध्ये पैसे येतील, मुलांची लग्न होतील, मुलांना संतान प्राप्ती होईल, घरातले वाद मिटतील, घरात मुलं हट्टीपणा करत असतील, व्यसनी असतील ते दूर होईल. घरात सदैव सुख, समाधान, आनंद, समृद्धी, ऐश्वर्य सगळं मिळेल. नक्की हा उपाय करायला विसरू नका. उपाय जे आहेत ते अगदी प्रभावी आणि मी स्वतः करतेले उपाय तुम्हाला सांगत असते. त्यामुळे नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मित्र असू देत, मैत्रिणी, संबंधित, शेजारी, नातेवाईक सगळ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर शेअर करायचं आणि त्यांना सांगायचं करा तुम्ही हा उपाय. तुमच्या घरातले दोष दूर होतील, तुमचे पितृदोष दूर जातील. कारण त्यांना तुम्ही सांगितल्यामुळे काय होईल, त्यांनी जर केलं तर त्यातला 1% तरी आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यामुळे नक्की शेअर करा. लाईक करायला विसरू नका. ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे-छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, प्रत्येक जो तुम्ही व्हिडिओ बघता YouTubeला, कोणाचाही असू दे, स्वामींचा सेवेचा असू दे, आरोग्याचा असू दे, कॉमेडी असू दे किंवा अजून डेली व्लॉगचा असू दे, पाकशास्त्राचा असू दे, कुणाचाही व्हिडिओ तुम्ही असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा. कारण आम्ही जे व्हिडिओ बनवतो YouTubeला ते आम्ही मेहनत करून बनवत असतो. तुमच्या सबस्क्राईबचा आम्हाला सपोर्ट जर मिळाला तर आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यात सगळ्यांच्या पितृंचा आशीर्वाद म्हणून तुमचं घर सुखी, समाधानी, आरोग्यदायी झाले असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.